नमस्कार. आपण आज या ठिकाणी आलेलो आहे. माडीमळा म्हणतात ना या गावाला. गावमळा. आणि म्हणजे रुपाली भाऊ गाडगे यांचं आज दुर्दैवी निधन झालंय आणि याबाबत काही उलट सुलट बातम्या येऊ लागल्या. काय घडलं होतं आज? सकाळी काय झालं, आम्ही उठलो सकाळी नेहमीप्रमाणे उठलो 6:15 वाजता. म्हणजे पावणे 6:15 नाही 6:15 वाजता उठलो होतो आम्ही. तर पाठी दूध काढलं गायींचं, आवरा गेलो सकाळी. त्याच्यानंतर झाडून दूध काढून झालं, फक्त झाडू मारताना ते काय झालं, तिला चक्कर आली, खाली पडली तिथंच झाडता. तर आम्ही तिला घरामध्ये आणलं, इथं घरामध्ये ठेवलं. पाणी बिणी तिला तोंड पुसलं, तिचं साखर खायला घालतं तिथं. आणि मग दवाखान्यात घेऊन गेलो इथं साईदीपमध्ये. कोणतं हॉस्पिटल? साईदीप हॉस्पिटल. जवळच हां, हे शेजारीच्या आमच्या तिथं गेलं. तर तिथं त्यांनी चेक केलं, तर ते म्हणले हे आपलं बीपी लो आणि हे शुगर वाढलेली, शुगरचा प्रॉब्लेम थोडा. त्याच्यावरती त्यांनी ते म्हणलं, ते इंजेक्शन दिलं, त्यांनी गोळी दिला, आपलं एक गोळी दिली तिला काहीतरी खायला. कोणी दिली गोळी? नाव माहिती डॉक्टरांचं? डॉक्टर रस्ते. तर त्याच्यावरती त्याने सलाईन लावलं, सलाईन झालं, नॉर्मल झालं पेशंटला बरं वाटलं. मी त्याला फोन तिथं गेलो परत. मी 7:30ला परत गेलो, दूध घातलं डेअरीला. आणि ते परत पेशंटपाशी गेलो, तर ते बरं वाटत होतं तिला. नंतर परत 9:30 झालं. याला विचार, मुलगा आहे माझा, तो पण तिथं होता. त्याला विचारलं परत, मम्मीचं बरं आहे का? म्हणले हा बरं आहे. तेव्हा ते बरं सांगितलं. मग मी गेलो परत. त्यांनी काय सांगितलं, मी आमची ऋतुजा गाडगे म्हणून तिथं हे ते कंपाऊंडर तिथं. तर तिला मी फोन केला. पेशंट डॉक्टरने काय सांगितलं का? डॉक्टर ते काय म्हणले, ते ECG केलेलं आहे, ECG नॉर्मल आहे, पण इको स्टडी करायचं आहे सांगितलं परत. स्टडी इको. तर ते म्हणले नारायणगाव जावं लागेल करायला. मग तिला म्हणलं डॉक्टरने चिठ्ठी दिली का? ती म्हणलं डॉक्टरने चिठ्ठी दिली. मग मला मी येतो तिथं, चिठ्ठी घेतो, मग आम्ही जातो. तर ते नॉर्मल होती, तर काहीतरी 10:15 वाजले होते त्या टायमाला. ती स्वतः आली. तर नॉर्मल असल्यामुळे ती स्वतः चालत आली तिथून आतमधून बाहेर. गाडीमध्ये न्यायचं आम्हाला, घरी इथं यायचं होतं. घरी जेवण नाश्ता करून डॉक्टर काय म्हणले, काहीतरी खायला द्या आणि मग तिला घेऊन जा. तर तिला गाडीमध्ये बसवलं. गाडीमध्ये बसल्या तिला चक्कर परत आली गाडीत. तिथे गाडीतच पडली. परत आतमध्ये नेलं तिला दवाखान्यात, परत आतमध्ये नेलं. तर तिथं बरेच लोक जमले होते. ते मग ते आता ती म्हणतेप्रमाणे समजा याचं केस काहीतरी 10:15 वाजले होते त्या टायमाला. बाहेर आली, गाडीत बसल्या आणि परत चक्कर आली, परत आतमध्ये नेलं, दवाखान्यात नेलं. हा, तर गर्दी होती. मग ते बरेच जमा झाले लोक. ते बरेच बाजूचे लोक बघायला आले दवाखान्यात, काय झालं ते, असं तो विषय झाला. मग ते BP एकदम लो ना झालं त्याच्यावरती. डॉक्टर तेव्हा उपलब्ध नव्हते. ते डॉक्टर पारगावला गेले विजिटला. पारगावून हे त्याला फोन करत होते, त्यांची इथले कंपाऊंडर ते दुसरे होते, जे मोठे डॉक्टर होते त्यांनी बीपी नॉर्मल तो नॉर्मल करून ते गेले होते पारगावला, काहीतरी विजिट होते त्यांना. पुन्हा चक्कर आली, पुन्हा BP. हा, पण मग हे कवर नाही झालं ना, लोक वाढत नव्हतं BP. मग हे ट्रीटमेंट केली तेवढी 10-15 मिनटं गेले आमच्या त्याच्यामध्ये. सरांना लावले त्यांनी 2. आणि मग नंतर म्हणलं तुम्ही तिकडे पेशंट घेऊन जा बाहेर. मध्ये डॉक्टरचं नाव सांगितलं आम्हाला ना, तिथून हे सांगितलं मते हॉस्पिटल. तिथं घेऊन जा. त्यांनी गॅस लावून दिलं तिथून. गॅस ऑक्सिजन काही पडत होता ना, ऑक्सिजन लावून आम्ही काय 10 मिनटामध्ये फक्त तिथपर्यंत गेलो. आणि तिथं जास्त फक्त बाहेर काढिस्तवर ते पेशंट पूर्ण म्हणजे हे झालं, सायलेंट झालं. आणि आतमध्ये डॉक्टरने पाहिलं, पहिलं पेशंट डॉक्टर लगेच आले तिथं, माझे डॉक्टर सोबत. आणि त्यांनी पाहिलं तिथं. ते म्हणले मला शंका वाटते, म्हणजे ऑफ झालेली शंका वाटते असं ते. पण तरी ते म्हणले आम्ही ECG करतो. त्यांनी ECG केला, ECG पूर्ण प्लेन निघला. असं झालं एवढं त्या टायमाला. फक्त पावणे असं सांगण्यात येतंय की आता की दुपारी ते 12:30 वाजता शेतामध्ये खुरपायचं काम नाही. ते चुकीची बातमी आहे. 12:30 उष्माघात. पण आदल्या दिवशी त्यांनी दुपारपर्यंत काय केलेली आहे. आणि ज्यांनी पण जी चुकीची न्यूज केली असेल त्यांनी पहिल्यांदा परिवाराशी संपर्क साधायला पाहिजे. अशा चुकीचा मेसेज समाजात फिरतो. पेशंटच्या, आमच्या कुटुंबाची याच्यामध्ये बदनामी होती. आमचं माणूस तर गेले, आज डॉक्टरच्या चुकीमुळे माणूस गेले आमचं. आज जर डॉक्टरच्या हातामध्ये केस नव्हती तर डॉक्टर पेशंटला हे करून दुसरीकडे निघून जातोय. सकाळी जर BP लो डेंजर झोन मध्ये ना पेशंट, आमचं बॅलन्सच नाही. तुम्ही सलाईन लावले, सलाईन काढले, निघून गेले तुम्ही. मग ते निघून गेल्यानंतर दुसरं कोणते डॉक्टर होते? दुसरे त्यांचे जे ज्युनियर
ज्युनियर डॉक्टर कोणते ते? कंपाऊंडर त्यांचं नाव नाही सांग. इथे काय डॉक्टर वगैरे हा. डॉक्टर आहे का नाही थोडासा हलगर्जीपणा हलगर्जीपणा 100% हलगर्जीपणा झालेला आहे. ग्रामीण भागामध्ये जर तुमचे एवढे मोठे हॉस्पिटल आहे, तुम्ही पेशंट लोकांकडून पैसे घेण्यासाठी सुविधा नाही, पण तुम्हाला लोकांना चांगली सुविधा देता आली पाहिजे. तुमच्याकडे कंट्रोल नाही पेशंट, तुम्ही लगेच सांगा आम्ही अँब्युलन्सने ऑक्सिजन लावून यंत्रणेने नेलं असतं. आता आमच्याकडे पैसा असून आम्हाला माणूस नाही वाचवता आलं. सकाळी हा, आज परिस्थिती अशी आहे, माणसाला आज जेवण करायचं घरात कोण नाही. हा 15 मिनिटं वेस्टला घालवलं डॉक्टरने. डॉक्टरने जर हेच पहिलं जर केलं असतं कंट्रोल मध्ये 6:30 ते 10:30 वाजेपर्यंत 7:30 ते 10:30 याच्यात आम्ही काही करू शकलो असतो. 10:30 मध्ये ते नॉर्मल पेशंट तर 10:30 पर्यंत म्हणजे 1 तासभर ते पेशंट नॉर्मल झालं. तर मग आम्ही कसं विषय क्लिअर आल्यामुळे आम्ही शांत राहिलो ना. फक्त ते इक्रोटी करायला सांगितलं त्यांनी आणि नंतर मग आम्हाला नारायणगावला जायचं होतं. असं झालं. आणि डॉक्टरला वाटलं स्टेबल आहे, ते निघून गेले. हा. आणि काही वेळाने असं असं परत झालं. परत काही झालं पण 10 मिनिटं नाही, पण 10 मिनिटं पण डॉक्टर जर असते तिथं तर पेशंट वाचला असता. 100%. मला सांगा, आता तुम्ही जे आजाराचा उल्लेख केला ऍक्च्युली ना गणपतीचा, पेशंट आहे ना आमचं इथंच हे झालेलं होतं. म्हणजे ज्यावेळेस पडलं ना Open झालं ते. डोळे हा, पांढरे डोळे वगैरे पांढरे केले, झाले, डोळे शांत म्हणजे झाले. बघा ऑक्सिजन त्याला लगेच भेटलं नाही. ही यंत्रणा जर लगेच झाली असती तर पेशंट वाचलं असतं, काहीतरी झालं असतं. पण डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला, कशामुळे हे घडले? डॉक्टर ते बाहेरच होते ना, ते मी ज्यांनी ट्रीटमेंट केली पहिली सकाळी ते काय आम्ही जेव्हा निघलो ना इकडे नारायणगावला तेव्हा ते आले. त्यांनी फक्त नाडी चेक केली आणि ते म्हणले जाऊन दे फक्त एवढं. ते तो विषय- आता एक अजून प्रश्न आहे का, ते असं सांगण्यात आलं की बीपी लो झाला म्हणजे हा त्यांना काय जुना वगैरे आजार होता तो? नाही काहीच नव्हतं, आजार काहीच नव्हतं. आता दोस्त पण होत्या. फर्स्ट टाइम आहे, फर्स्ट फर्स्ट टाइम टाइम आहे बीपीचा हा त्यांना फर्स्ट टाइम हे झालं. इथं जे झालं ना फर्स्ट टाइमच झालंय. फर्स्ट टाइम सगळं. मला सांगा, काल त्यांची दिनचर्या कशी होती? काल दिवसभर त्यांनी- काल 2 पर्यंत काम केलं तिनं शेतामध्ये. 2 वाजता त्याला म्हणजे मी काल याला लग्न केलं, संगमनेरला लग्न, आमच्या गावातलं लग्न होतं. तिथं मला फोन आला, तिच्या नावाची हळद आली, बोराडेमाळेमध्ये लग्न आहे त्यांची, तिच्या नावाने हळद आली. मग त्यांनी मला फोन केला, तिला सांग. मग मी तिथे फोन केला, ती जेवत होती. जेवल्यानंतर 2 चपडे ते तिकडे गेले हळद फोडायला. म्हणजे काम केलं शेतात, त्यानंतर घरी येऊन जेवण केलं. हा जेवण केले आणि हा नॉर्मल नॉर्मल 3-4 वाजेपर्यंत तिथेच होती ना. रात्री गप्पा मारल्यात तिथं, बाहून तीन होते आणि गप्पा मारल्यात. तिच्या बहिणीला फोन केला, तिच्या बहिणीचा वाढदिवस होता परवा दिवशी. तिने फोन नाही उचलला. मग दुसऱ्या दिवशी रात्री फोन केला मग तिला. तिच्या 10:30 तिला फोन केला होता तिने. मग असंही नाही का मग रात्री काही दुखते, काहीच नाही ना. पेन होते, ती बोलली. कम्फर्टेबल अशा काही गोष्टी नाही. रोजच्या प्रमाणे आम्ही जेवण खाऊन झालं. ते झालं. रोजच्या प्रमाणे आम्ही नेहमीच्या प्रमाणे आपल्या त्या टायमाला झोपलो. आम्ही 11 वाजता झोपतो. 11 वाजता झोपलो. पूर्वीपासून त्रास होता बीपी लो व्हायचा. नाही काहीच नाही, पहिल्यांदाच झालंय. पूर्णपणे गट आहे. तुम्ही First पहिला time. फोटो एकदम पूर्ण शरीरामध्ये काम करतो. म्हणजे आजार वगैरे काय नव्हतं काही. ना आजार नव्हतं नाही. काहीच. सर्वांची तब्येत एकदम खटखट. मग आता ह्या ज्या अफवा संपूर्ण म्हणजे मोठे नॅशनल टीव्हीला सुद्धा या बातम्या यायला सुरुवात झालेली आहे. काय सांगाल तुम्ही? आम्ही आश्चर्य व्यक्त करतो याची. समजा जी बातमी दिली कोणी, तो बातमीदार आणावं आमच्यापर्यंत, कोणी दिली असेल त्यांनी, किंवा तो संपादक आणा पेपरवाला, कोणी बातमीदार असेल चॅनलवाला, त्याला इथे येऊन बोलावते समोर, आमच्या समोर यावं. त्यांनी चुकीच्या पद्धतीने बातमी केलेली आहे. आमच्या परिवाराशी कोणी किंवा बातमी आमच्या दिली? निगडीत व्यक्तीशी कोणाशी संपर्क केलेला नाही अशीच बातमी केलेली आहे का उष्मघाताने मृत्यू झाला. ही चुकीच्या पद्धतीची बातमी आहे. सकाळी 10:30 वाजेपर्यंत कोणताच विष्पघात नसतो, बरोबर की नाही? मग दुपारपासून ते उन्हामध्ये नाही ना, आदल्या दिवशी दुपारपासून ते म्हणजे तिकडे हळद फोडा गेलेली आहे. तिथं हळद फोडून आली सगळं. डॉक्टरांनी सकाळी 15 मिनिटं जरी लेट नसतं केलं ना सलाईन लावा, डॉक्टर समजा पारगावलं नसते, ते म्हणले असते ना माझ्या अंडरमध्ये पेशंट नाही, आम्ही नारंगाला नेलं असतं ना. 15-20 मिनिटं आम्हाला लई झाली. ते नंतर शेवटी टेबल सांगले त्यांनी आमच्या हातात त्यांनी नारळ 15-20 घेऊन मिनिटं सलाईन लावली आणि नंतर सलाईन काढून म्हणतात की आमच्या हातात नाही. ऐनवेळी. पेशंट ऐनवेळी. 5-5 मिनिटाला बीपी चेक करतो, पेशंटची कंडिशन इमर्जन्सी मुळात झोन मध्ये आहे तो डॉक्टर सोडायला नव्हतं पाहिजे. 100% उभं राहायला पाहिजे होतं तिथं. डॉक्टर हा 100% हलगर्जीपणा आहे. पेशंट रिस्क झोन मध्ये होतं, पेशंट दुर्लक्ष केलंय डॉक्टरने. म्हणजे असं असताना त्यांनी दवाखाना सोडला. सोडायलाच नव्हतं पाहिजे. 5 आज मिनिटं आमचा जर माणूस आमचं गेलाय. patient आतमध्ये पोहोचलं असतं नारंगावला 5 मिनिटात, तरी नारंगावला ट्रीटमेंट झाली असती.